कोल्हापुरातील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं. लग्न झालेलं होतं, सगळं काही सुरळीतपणानं चालू होतं. तो जो नवरा आहे तो फरशा बसवण्याचं काम करत होता, म्हणजे ज्या घरामध्ये असणाऱ्या ज्या टाईल्स आहेत हे बसवण्याचं काम करत होता. चांगल्या पद्धतीनं पैसे कमवत होता, आपला उदरनिर्वाह आणि बायकोला सुद्धा चांगल्या पद्धतीनं सांभाळत होता. सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं. पण मात्र जेव्हा तो कामाला जात होता, कधी या गावामध्ये कधी त्या गावामध्ये, असं करत करत त्याला तिकडंच बराच टाइम लागत होता. मग जेव्हा तो घराबाहेर असायचा तेव्हाच त्या ठिकाणी त्याची जी बायको आहे त्याची बायको त्याच्या दिरासोबत बोलत होती. कधी काही काम असलं काही असलं तर त्याला सुद्धा त्या ठिकाणी बोलून घेत होती, त्याच्याकडून काही कामं सुद्धा करून घेत होती. कारण की हे जे कुटुंब आहे हे सगळंच कुटुंब या कोल्हापूर परिसरामध्ये राहायला आलेलं होतं आणि आपला आपला उदरनिर्वाह करून सगळं काही करत होतं. पण मात्र जेव्हा ती जी महिला आहे त्या महिलेची एक अजून लहानी बहीण आहे, त्या लहान्या बहिणीसोबत तिच्या दिराचं लग्न जमवण्याचं घरातल्या नातेवाईकातल्या कुटुंबातल्या लोकांनी सांगितलं की जाऊ द्या, इकडं तिकडं मुलगी बघितल्यापेक्षा आपल्याच सुनेची लहानी बहीण आहे ना, मग तिच्यासोबतच याचं लग्न करून देऊ. म्हणजे कसं आहे, त्या दोघी सख्या बहिणी या सख्या भावासोबत येतील, मग त्यांना कशाचीही कमतरता राहणार नाही, काही होणार नाही, सगळं काही सुरळीतपणानं होईल असं त्या घरच्यांना वाटत होतं. पण मात्र जेव्हा त्या मोठ्या सुनेला विचारलं की तुझ्या लहान्या बहिणीचं लग्न आपण तुझ्या दिरासोबत लावून देतोय, तेव्हा मात्र ती सून म्हणली की नाही नाही, अजिबात नाही, त्या दिरासोबत तिचं लग्न लावायचं नाही, त्याच्यासोबत त्याचा स्वभाव असा आहे, त्याचा स्वभाव तसा आहे. मग घरातले लोक म्हणले एरी तर तू त्याला लय गोड गोड बोलते, चांगलं चांगलं म्हणते, मग अचानक तुला त्याचा एवढा स्वभाव खराब कस काय वाटू लागला आहे आणि त्याच्यासोबत लग्न करायला विरोध का करते? आता त्या धीराला सुद्धा ती पसंत आहे, तिला सुद्धा तो पसंत आहे, मग तू मदत काऊन उड्या मारायली, तू काऊन लग्नाला नाही म्हणायली, असं घरातले लोक म्हणत होते. म्हणून आता काय करावं काय नाही त्या सुनेला कळत नव्हतं. म्हणून तिनं एक दिवस थेट तिच्या दिराचंच घर गाठलं होतं. जेव्हा नवरा कामाला गेला तेव्हा दिराकडे ती गेली आणि दिराला म्हणली की तू काय कर, तूच या लग्नाला नाही म्हण, तू काय लग्न करायला तयार होऊ नको. जसं ती दिराला म्हणली तसंच या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं होतं आणि दडलं होतं. एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना. आता ती जी सून आहे ती नेमकी दिराच्या लग्नाला विरोध का करत होती, नेमकं हा वाद निर्माण का झाला होता? कारण की तिचीच लहानी बहीण तिच्याच सोबत तिच्याच घरामध्ये येते ही तर आनंदाची गोष्ट होती. पण मात्र तरी सुद्धा ती महिला त्या लग्नाला विरोध का करत होती? जेव्हा या संपूर्ण प्रकरणाची माहिती समोर आली होती, सगळ्यांना एक मोठा आश्चर्याचा धक्का बसला होता. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे कोल्हापूर मधील सरनोबतवाडी परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. पण मात्र या घटनेला गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे कोल्हापूरमधल्या उचगाव परिसरामधून, गांधीनगरच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून. आता या उचगाव परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं आहे आणि या नवरा बायकोचं जोडपं आणि यांचं सगळंच जे कुटुंब आहे ते मूळच उत्तर प्रदेशातल्या संत कबीरनगर मधलं होतं आणि तो त्या ठिकाणाहून या कोल्हापूरमधल्या या उचगाव परिसरामध्ये राहत होतं. आता तो जो नवरा आहे तो फरशी बसवण्याचं, टाईल्स बसवण्याचं काम करत होता. ज्या ज्या ठिकाणी बांधकाम चालू आहे त्या ठिकाणी जात होता आणि त्याचं जेवढं काही कॉन्ट्रॅक्ट आहे, जेवढं काही काम आहे तो कंप्लीट होईपर्यंत तिकडंच राहत होता आणि मग घरी सुद्धा येत होता. पण मात्र तिची जी बायको आहे रुक्मिणी नावाची, तिचं वय 24 वर्ष होतं, ती घरामध्ये एकटीच होती आणि ती सुद्धा या ठिकाणी राहत होती उचगाव परिसरामध्ये. पण मात्र तो तिचा जो नवरा आहे आणि तिचा जो दीर आहे श्रीमंधर नावाचा, तो मात्र याच परिसरामधल्या एक सरनोबतवाडी नावाचं गाव आहे त्या गावामध्ये भाड्याने रूम करून, खोली करून तो त्या ठिकाणी राहत होता आणि आजूबाजूला असं यांचं कुटुंब राहत होतं. मग ही जी रुक्मिणी नावाची महिला आहे, जेव्हा तिला काही काम पडायचं, जेव्हा तिला करमत नसायचं तेव्हा ती धीराकडे जायची, धीर तिच्याकडे यायचा. हे दोघं जण एकमेकांना चांगल्या पद्धतीनं बोलायचे, काहीही लागलं काहीही नाही तर ते आणून द्यायचे. अशा पद्धतीने हे सगळं प्रकरण सुरू होतं. पण मात्र त्या श्रीमंदर नावाच्या तरुणाचं जेव्हा लग्नाचं वय झालं होतं तेव्हा त्यांच्या घरच्यांनी ठरवलं की बाबा जाऊ द्या, इकडं तिकडं पोरगी बघूस तर याच्याच आपली सून आहे रुक्मिणी नावाची,
तिची जी एक लहानी बहीण आहे तिच्यासोबतच याचं लग्न लावून देऊ, इकडं तिकडं बघायची गरजच नाही. म्हणून घरचे सगळे ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही, त्याला ती पोरगी पसंत असेल, पोरीला ते पोरग पसंत असेल तर दोघा जणांचं लग्न लावून देऊ. असं म्हणल्यानंतर ती जी रुक्मिणी आहे तिला या गोष्टीचा राग आला. ती लोकांना सांगू लागली की त्याच्यासोबत लग्न नका लावून देऊ, असं नका करू, तसं नका करू. पण मात्र नेमकं लग्न लावून कशामुळे द्यायचं नाही आणि काऊन नाही हेच कारण तिच्याकडे नव्हतं. कारण की ती दिराला चांगलं म्हणायची, घरी सुद्धा चांगलं होतं, काम सुद्धा चांगलं करायचा. मग नेमकी तिची लहानी बहीण दिराला काऊन द्यायची नाही याच प्रश्नाचं उत्तर तिच्याकडं नव्हतं. म्हणून तिनं काय केलं, एक दिवस त्या दिराचं घर गाठलं, ज्या ठिकाणी तो राहतोय सरनोबतवाडी परिसरामध्ये. त्या ठिकाणी तिनं दिराचं घर गाठलं, दिराच्या घरी गेली आणि दिराला म्हणली की तू काय कर, या लग्नाला विरोध कर, हे लग्न मला करायचं नाही असं थेटपणानं सांग. आता ते दीर म्हणला बाबा मला तर पोरगी पसंत आहे, सगळं आहे, आणि मी काऊन नाही म्हणू. तेव्हा ती वहिनी त्याला म्हणली की आपल्या दोघांचे जे प्रेम संबंध आहेत ते प्रेम संबंध संपुष्टात येतील, मग आपल्याला प्रेम संबंध ठेवता येणार नाहीत, एकमेकांसोबत अशा पद्धतीनं राहता येणार नाही. म्हणून तू त्या लग्नाला विरोध कर. म्हणजे धीराचं आणि त्या वहिनीचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणजे लफडं चालू होतं. आणि ह्याच लफड्यामुळं ती महिला, ती रुक्मिणी नावाची महिला तिच्या धीराला लग्नाला विरोध करत होती. पण मात्र नातेवाईकांना, पाहुण्या रावळ्याला सांगता येत नव्हतं की तिचंच लफडं त्याच्यासोबत सुरू आहे, मग हे लग्नाला कसा होकार देऊ आणि कसा नकार देऊ. म्हणून तिनं थेट त्यालाच त्या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पण मात्र तो काही ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हता. त्याला माहीत होतं हिच्यासोबत कौरव लफडं करावं, आज ना उद्या ती गोष्ट माहीत होईल, उघड होईल, काही ना काहीतरी होईल आणि ती काही त्याच्या आयुष्यभर साथ देणार नाही हे तिच्या त्या दिराला समजलेलं होतं. म्हणून तो तिच्या लहान्या बहिणीसोबत लग्न करायला तयार झाला होता आणि लग्न करणारच आहे असं देखील सांगितलं होतं. मग तो म्हणे मी लग्न करणार आहे आणि हे म्हणे लग्न करायचं नाही. असं बोलण्यामध्ये दोघा जणांचा वाद झाला. वाद एवढ्या विकोपाला गेला की त्या दिराला मोठ्या प्रमाणात राग आला. एवढा राग आला की तो थेट घरात घुसला. घरातून त्याने एक हातोडा आणला, कारण की ते फरशा बसवण्याचं असे तसे कामं करत होते. ते हातोडा आणला, थेट त्याच्या वहिनीच्या डोक्यातच मारला. जोपर्यंत तिचा जीव जात नाही तोपर्यंत त्यानं हातोडा सोडलाच नाही. जेव्हा ती रक्ताच्या थारोळ्यात त्या ठिकाणी पडली आणि ती जीव गेला तिचा, जसं त्याला समजलं तसं त्यानं त्या ठिकाणाहून पळ काढला आणि फरार झाला. आता यांचा सगळा हा वाद सुरू असताना आजूबाजूच्या लोकांना काही ना काहीतरी आवाज त्या ठिकाणी आला होता. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिलं, तेव्हा समजलं की असा असा प्रकार या ठिकाणी घडलाय. म्हणून या सगळ्या प्रकरणाची तात्काळ माहिती जवळच्या गांधीनगर पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आली. घटनास्थळी पोलीस आले. पोलिसांनी पंचनामा केला. स्पष्टपणानं जाणवत होतं की या महिलेच्या धीराचं ते घर होतं, या घरामध्ये इतर दुसरं कोणी नव्हतं. मग ती महिला या ठिकाणी नेमकी कशासाठी आली होती, काय आली होती आणि ज्याच्याकडे आली होती तोच नेमका कुठं आहे. जेव्हा पोलिसांनी तांत्रिक तपास केला, आजूबाजूचे CCTV कॅमेरे तपासले, तांत्रिक पुरावाच्या आधारे, तपासाच्या आधारे पोलिसांनी त्या धीराला विक्रमनगरच्या परिसरामधून त्या ठिकाणाहून ताब्यात घेतलं, अटक केली आणि मग ही संपूर्ण घडलेली घटना समोर आली की कशा कशा पद्धतीनं काय काय घडलेलं आहे आणि त्यानं त्याच्या वहिनीला कशामुळं मारलेलं आहे. बघा कशा पद्धतीची ही घटना कोल्हापूरमध्ये घडलेली आहे. कारण की या घटनेमध्ये ती जी महिला आहे रुक्मिणी नावाची 24 वर्षीय महिला, त्या महिलेचं लग्न झालेलं होतं, तिला नवरा होता, तिचा सुखाचा संसार सुरू होता. तरी सुद्धा तिचं तिच्याच दिरासोबत लफडं प्रेम प्रकरण सुरू होतं. आता तिला नवरा असून सुद्धा तिनं दिरासोबत प्रेम संबंध ठेवणं हे चुकीची गोष्ट आहे, हे अनैतिक नातं आहे, त्याला समाज मान्यता देत नाही. पण मात्र तरी सुद्धा ती त्याच्यासोबत अशा पद्धतीनं करत होती. पण मात्र करत होती तर होती, त्याला सुद्धा दुसरं लग्न करू देत नव्हती. दुसरं म्हणजे पहिलंच लग्न त्याला सुद्धा करू देत नव्हती. त्याच्या लग्नाला विरोध करत होती. म्हणून त्याला राग आला असं त्यानं सांगितलेलं आहे. पण मात्र त्यानं ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे, त्या महिलेवर आरोप केलेले आहेत, ते खरंच खरे आहेत का? तो सगळं सांगतोय ते खरंच आहे का, किंवा खोटं सांगतोय, स्वतःचा बचाव करण्यासाठी अशा पद्धतीनं बोलतोय, हे सगळं आता पोलीस तपासातून समोर येणार आहे. या दोघा जणांचे फोन कॉल्स, या दोघा जणांची चॅटिंग, या दोघा जणांचा संपर्क अशा पद्धतीनं झाला आहे, हे सगळं पोलीस तपासातून समोर येणार आहे. पण मात्र सध्या समाजामध्ये आणि देशामध्ये आणि राज्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत.
याला नेमकी काय काय कारणं आहेत, कशामुळे हे सगळं घडतंय, तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.